ठेविले अनंती तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान वाहिला उद्वेग दुःखची केवळ भोग नेते फळ संचिताचे तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पाय ठेविले अनंती तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा सुंदर असा अभंग आज मी कीर्तन रूपी सेवा करता निवडलेला आहे। अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ जाणून घ्यायचं म्हटलं तर सुरुवातीला महाराज म्हणतात की कोणती भक्ती थोर आहे आणि कोणती भक्ती भगवंताला आवडते याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची हीच भक्ती थोर आणि हीच भक्ती भगवंताला आवडते। पुढे म्हणतात अशी भक्ती करताना ठेविले आणि तैसेची राहावे चित्ते सुधावे समाधान जसं भगवंताने ठेवले तशा प्रकारे मनामध्ये समाधान ठेवून आपण राहावं। पुढे म्हणतात जरी समाधानी नाही राहिलं किती उद्वेग करून फायदा नाही त्या उद्वेगाने फक्त दुःखच मिळणार आहे की वाहिला उद्वेग दुःखाची केवळ आणि भोगलेले फळ संचिताची शेवटी आपल्या संचित कर्मानुसार आपल्याला ते फळ भोगावं लागणार म्हणजे लागणार मग एकच पाय कोणता सगळा भार भगवंता तुका मने घालू तयावरी भार वाहू संसार देवा पाई हा झाला अभंगाचा सरळ साधा स्वभाव विठ्ठल सर्वांना माझा रामकृष्ण आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सुंदर असं नियोजन सर्व गावकरी मंडळांनी मिळून केलेलं आहे म्हणून सर्वांनी काय करायचं स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा। गावामध्ये 3 टाइम पंक्ती होती 2 टाइम ना जेवण झाले नाही का सर्वांच्या जोरानं टाळ्या वाजवा ना सर्वांच्या आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या कीर्तन सेवेला लाभलेले उत्कृष्ट असे तबला वादक पकवाज वादक व तसेच सुंदर असे गायनाचार्य आणि सर्व टाळकरी जे उभे आहेत त्या सर्वांसाठी जोरदार टाळ्या आणि महत्त्वाचं म्हणजे सुंदर असं साऊंड सिस्टीम आम्हाला लाभली आमच्या ऑपरेटर दादासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा व तसेच सर्व कार्यकर्ते मंडळी कारण कार्यकर्ते हे असे जे बिना पगाराचं कार्य करतात त्यांना कोणी पगार देतो का आपण चांगलं कीर्तन करायला घे पैसा किंवा चांगलं कार्य केलं घे पैसा कोणीही म्हणत नाही पण तरी सुद्धा कोणत्याही पैशाची अपेक्षा न करता आपल्या गावातल्या लोकांच्या कानावर काहीतरी 2 शब्द चांगले पडावे हा उद्देश मागे ठेवून प्रत्येक कार्यकर्ता रात्रंदिवस कार्य करतो आणि आपल्यासाठी संस्थाचं पूर्ण कार्य करत असतो म्हणून सर्व कार्यकर्त्यांसाठी जोरदार करावं आणि उपस्थित सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ आलेले आजूबाजूचे सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आपल्या कीर्तनाला सुरुवात
कौतुक करून धन्यवाद करून सर्वांना रामकृष्ण हरी म्हणून कीर्तन सेवेला सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी काही सूचना मला तुम्हाला द्यायच्या आहेत। त्या सर्व सूचनांचं पालन आपण करावं, विनंती म्हणून करा किंवा सूचना म्हणून करा, फक्त पालन करा ही माझी सर्वांना विनंती आहे। विठ्ठल 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 पहिली सूचना म्हणजे कोणती? कीर्तन रूपी सेवेपुरतं मर्यादित। सर्वांनी कीर्तन रूपी सेवेमध्ये फक्त शरीर रूपाने नाही तर मन रूपाने सुद्धा थांबायचं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे विचारलेल्या प्रश्नाची हो किंवा नाही मध्ये उत्तर देत चला। म्हणजे कसे संवाद जर असेल ना तर भाषा कळते, मी काय बोलली तुम्हाला कळणार आणि तुम्ही ऐकून घेताय, तुम्ही ऐकावं यासाठीच मी थालेली आहे। आता मी माझं बोलत जायचं, तुम्ही तुमचं ऐकत जायचं, मी माझ्या घरी तुम्ही तुमच्या घरी काय बोललं कळणार नाही। मग त्यापेक्षा वर्षानुवर्ष आपलं असंच होतं। कसं व्हायला कीर्तनामध्ये अर्धा वेळ जातो आपला प्रमाणामध्ये, अर्धा जातो चालीमध्ये, त्यामध्ये राहता अर्धा एक तास आपलं कीर्तन, त्यामध्ये काय आपण आपलं कीर्तन मांडू शकत नाही। मग ऐकणारा सुद्धा अशा प्रकारे ऐकतो, नडी नडी सोनारे इकडून तिकडून गेले वारे, इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं। आपलं कसं चांगल्या गोष्टी इकडून ऐकतो ते मनामध्ये ठेवतो, वाईट गोष्टी इकडून ऐकतो आणि मनामध्ये ठेवतो, पण चांगल्या गोष्टी इकडल्या कानानं ऐकतो इकडल्या कानानं सोडून देतो। म्हणून चांगल्या गोष्टी मनामध्ये ठेवा आणि वाईट गोष्टींना बाहेर जाऊ द्या, हा आपला क्रम असायला पाहिजे। पण आपलं कसं आपण तसं कोणीही करत नाही। म्हणून माझ्या सर्वांना विनंती आहे बोलण्याकडे लक्ष राहू द्या आणि सगळ्यांनी एक काम करा, आधी काय करा तुमचे चेहरे थोडे सुधरवा। एवढं टेन्शन तुम्ही अशा बघायला कसं मी तुम्हाला मारूनही खा दिली बरोबर। आपली काय भांडण आहे का? नाही ना, मग चेहऱ्यावर थोडा आनंद ठेवा। एवढं टेन्शन तुम्ही माझ्याकडे बघायला कसं काय तुमचा दुर्रा मीच खतून दुसरं काही नाही, काही तुमच्या दारामध्ये कचरा रोज आणून टाकते अशी आली घंटाई। अशा प्रकारचं माझ्याकडे कोणी बघू नका, जरासा चेहऱ्यावर आनंद ठेवा। कारण म्हणतात ना मनुष्यानं जीवन जगताना आपल्या चेहऱ्यावर असा आनंद असावा, असा आनंद असावा, एखादं जर मरायला चाललं त्यांनी जर आपल्या चेहऱ्याकडे बघितलं त्याला जगण्याची इच्छा व्हावी। तर काय काय जणांचे चेहरे एवढे गंभीर असतात, एवढे गंभीर असतात मला किती जगायची इच्छा असते, त्या माणसाच्या तोंडाकडे पाहिलं टिकटाचा आत्महत्या करून वर जाऊ। तुम्ही बघा तुम्हाला कोण्या लाईनीमध्ये बसायचंय, म्हणून चेहऱ्यावर जरासा आनंद ठेवा आणि हसत खरंच जीवन जगायचं असतं बरोबर। नाहीतर टेन्शन कलाय मला तुम्ही काय करा महिलांनो, तुमचं एखादं टेन्शन तुमच्या एखाद्या मैत्रिणीला जाऊन त्याच्या बदल्यावर 10 कराने ते तुम्हाला ऐकून आपल्याला असं वाटणार दुनिया मी किती लागलो मेरा कितना। म्हणून काय करायचं चेहऱ्याला आनंद ठेवा आणि असे मला हसण्याची एक वेळ आहे, जोपर्यंत दात आहे तोपर्यंत हसून, दात पडल्यानंतर नुसतं हो करण्यात मजा, मग हसलं तरी जा पडत बरोबर, मग हसू वाटत नाही, हसलं तरी दोन दात पडलेले म्हणलं की वेगळं दिसते, मग हसू वाटत नाही। म्हणून सगळ्यांनी दात आहे तोपर्यंत मज्जामध्ये हसून घ्या, हसून खेळून जीवन जगून घ्या। विठ्ठल विठ्ठल की लहानपणात थोडा तरी अंगामध्ये असावा, लहानपणात थोडा तरी जीवन जगताना असावा। जास्त समजदारपणा माणसाला निरोगी जीवन जगू दे नाही। मग सगळ्यांच्या आनंद ठेवा आणि कीर्तनाचा आनंद घेऊया। म्हणून म्हटलं विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं हो किंवा नाही मध्ये द्यायची। महिला मान हलवण्याचं काम कोणाचं असतं? आपण कोण आहे? मनुष्य आहोत ना, मग देणार ना उत्तर? तरी बाकीच्या सगळं नुसतंच काय करावं ऐकत नाही। ठीक आहे असं काय असो, सगळ्यांनी काय करा विचारलेल्या प्रश्नाची तुम्हाला वेगळं सांगावं लागतं का? बसा मागं फिरून पहा म्हटलं कुणाला
पण सांगितलेली गोष्ट केली नाही. किती वेळेस विचारायला नाही म्हटलं, तिकडं म्हणलं की ते नको म्हणलं त्या गोष्टी करायला. फार आवडतात, करा म्हटलं त्या गोष्टी आपण करत नाही. म्हणून सगळ्यांनी काय करा, बोलण्याकडे थोडं लक्ष असू द्या. इकडे तिकडे टुकुर टुकुर बघू नका. जेव्हा जेव्हा विठ्ठल गजर होईल ना, प्रत्येकाने टाळी वाजवायची आणि मुखातून विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. आता आम्ही माईक वाले सगळे गप्पा रंगणार, तुम्ही हात वर करा, सर्व बसले. मुखातून विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आणि हाताने टाळी वाजवायची. म्हणा विठ्ठल. एक मिनिट बेताल हो नाही, तालामध्ये वाजवा. हा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वा वा वा, जोरदार करा स्वतःसाठी. तुम्हाला माहित नाही तुम्ही माझ्यासोबत आता काय केलं? मी तुम्हाला सांगते. जेव्हा मी शाळेमध्ये होते ना, आम्ही लहान होतो ना, तेव्हा रोज आमच्या शाळेमध्ये प्रार्थना व्हायची आणि प्रतिज्ञा, संविधान, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम असं म्हणायचे. तेव्हा आम्हाला नव्हतं. मी काय करायचे मग, शिक्षक लोक बघायला की बरोबर असं त्यांना पत्ता नाही लागायचा. सगळ्यांनी पाहिलं की मोठ्यानं तोंड हलवलं. तसं तुम्ही माझ्यासोबत नुसती टाळी. कुणी मुखातून विठ्ठल विठ्ठल म्हटलं नाही. फार हुशार आहे. पण तुम्हाला सांगू, मी तशी कारनामे केलेली आहे म्हणून मी तुमच्यापेक्षा जास्त विठ्ठल विठ्ठल. भगवंताच्या नामाची लाज धरायची नाही. धरलेली लाज सांडिले इथं स्वतःच हित चाललं, आमचं कुणाचंही काही जात नाही. मग भगवंताच्या नामाची लाज धरू नका. जेव्हा जेव्हा गजर होईल तेव्हा विठ्ठल विठ्ठल गजर म्हणत राहायचा. आता काय करा, बोलण्याकडे शब्दाकडे लक्ष असू द्या. बरोबर आपलं कसं असतंय, मागे काम असते. बरोबर सगळ्यांनी काय करा, हात वर करा. म्हणते तसं माझ्या मागून म्हणायचं 3 वेळेस. म्हणा गणपती बाप्पा. पुन्हा मी म्हणते तसं म्हणायचं भारत माता की. पुन्हा मी म्हणते तसं म्हणायचं बोला रामचंद्र की. मी 3दा सांगितलं मी म्हणते तसं, पण तुम्ही 3 वेळेस काय म्हटले त्याच्या. मी म्हटलं तसं म्हणा. मी म्हटलं होतं भारत माता की. तुम्हाला काय म्हणायचं होतं, तुम्ही काय म्हटले. आपल्याला कसं आहे महाराज, तुम्हाला काय माहित महाराज, पुढे जे आम्हाला माहित नाही असं वाटतं. ऐकून घेण्याची कुणाची ही वृत्ती राहिली नाही. सगळ्यांना म्हटलं डोकं मागे पुढचं मला येतं का. म्हणून पुन्हा एकदा सांगत आहे, बोलण्याकडे लक्ष राखू द्या. नुसतं एकदा म्हणून पुढे चालत जायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. सगळ्यांचा पाया आता व्यवस्थित झालेला आहे. सगळ्यांनी ऐकण्याच्या याच्यामध्ये राहायचे, सगळ्यांनी व्यवस्थित ऐकून घ्यायचं. बरोबर. आता आपण आपल्या अभंगाकडे वळूया. महाराज कोणती भक्ती भगवंताला आवडते आणि कोणती भक्ती थोर भक्ती आहे, अभंगाचं प्रथम. हे थोर भक्ती
भगवंताला आवडते म्हणतात हिची थोर भक्ती आवडते देव आदि संकल्पावी माया संसाराची आदि संसाराच्या मायाचा संकल्प भगवंताच्या पायाशी करा हीच भक्ती थोर आहे आणि हीच भक्ती भगवंताला आवडते याचं कारण काय महाराज कारण जिथं संसार तिथं स्वार्थ आणि स्वार्थ तिथं परमार्थ कधीच येऊ शकत नाही म्हणून महाराज म्हणतात आदि संकल्पावी माया संसाराची पण तुम्हाला सांगतो महाराज मनुष्याचा जीव जातो पण त्याच्याकडून संसाराची माया सुटत नाही कारण इथं आल्यानंतर आपल्या मनामध्ये एक मोठा गैरसमज कोणता हे माझं ते माझं मी गेल्यानंतर माझ्या घरच्यांचं कसं होईल मी आहे म्हणून माझं घर चालतं तुम्हाला एक उदाहरण देऊ का मला समजा आपण मेलो आताच मरायचं नाही आपल्याला तसं घाबरू नका पण जर आपण मेलो तर आपण मेल्यानंतर आपल्याला जर बुंदीचे लाडू आवडत असतील ना आपल्याला अंतिम संस्कार करताना आपल्या मातीवर बुंदीचे लाडू फेकतात ज्याला तंबाखू आवडते त्याच्या मातीवर तंबाखू फेकतात ज्याला दारू आवडते त्याच्या मातीवर दारू फेकतात का मरून ना लागू नये आणि आपण म्हणतो माझ्या माघाऱ्या माझ्या घरच्यांचं कसं होईल म्हणून महाराज म्हणतात इथं सगळं हे स्वार्थाचं बोझ आहे या शरीराच्या सगळ्याच्या संबंधात या शरीरावरच सगळ्यांचं प्रेम आहे आणि बाकी जो मान सन्मान आहे तो तुम्हाला नाही तो तुमच्याकडे असलेल्या पैशाला आणि तुमच्याकडे असलेल्या पदाला आहे मान सन्मान हा व्यक्तीला कुणालाच नसतो तो एक त्याच्या पदाला असतो किंवा त्याच्या पैशाला असतो म्हणून माझ्यामुळे हे चालतं हा भ्रम सगळ्यांनी सोडून द्यावा बरं मला सांगा आपण मेल्यानंतर आपल्याला बुंदीचे लाडू टाकतात आवडतात बरोबर तंबाखू टाकतात जे आवडतं त्या गोष्टी टाकतात मला सांगा रात्रंदिवस कष्ट करून जो पैसा आपण कमावतो तो आपल्याला आवडत नसेल पण कोणीतरी म्हणते टाका 1-2 लाख रुपये खूप आवडायचे कोणीच म्हणत नाही एखाद्या महिला मंडळामध्ये कोणी जर वारला महाराज आणा पाटल्या बनवून तिला फार आवडायचं त्याच्या सोबत तिला जाळा असं कोणीतरी म्हटलं का अंतिम संस्कार करा नाही आहे ते सुद्धा काढून घ्यायचं करतात का तिला काय करायचं बरोबर ना म्हणजे सगळं जो बदल फक्त स्वार्थाचा आहे मला म्हणतात काय तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार मेल्यावरती आपलं घर गावाचा बाहेर मेल्यावरती आपलं घर गावाचा बाहेर तू कितीही आपलं मन पण शेवटी मेल्यावर कोणीच म्हणत नाही माझ्या खूप जवळच होतं याला घरामध्येच ठेवा म्हणून सगळ्या जणांचं मेल्यावरती आपल्या घरगावाच्या आपल्यासोबत एकच येणार नाही महाराज ते म्हणजे भगवंताचं नाम आणि म्हणूनच महाराज म्हणतात आधी सगळी संसाराची माया तुम्ही भगवंताच्या चरणाशी ठेवा म्हणून म्हणतात हीच भक्ती भगवंताला आवडते आधी काय संकल्पावी माया संसाराची मग हा जो घमंड आहे आपल्या मनातून काढून टाका आता विषय हा नाही की आपलं कोणी होणार नाही म्हणजे त्यांना कुणाला बोलायचंच नाही तसं नाही महाराज म्हणतात तुम्ही संसारामध्ये राहा पण संसारी असावे आसोनी नसावे भजन करावे वेळोवेळा या संसारामध्ये राहा पण राहताना त्या भगवंताचा विसर पडू देऊ नका मला सांगा संसारामध्ये राहण्याची एक पद्धत त्यांनी आपल्याला सांगितली मला सांगा तुम्ही चिकू कधी खाल्ले का पिकलेले चिकू माहित नाही तुम्हाला बोला की इकडे असं चिकू खाल्ले हा आणि पिकलेला आंबा खाल्ला दोन मध्ये काय फरक आहे तुम्हाला सांगते बघा चिकू जे आहे पिकलेला त्याला हाताने बारीक करायचं आणि नंतर काय करायचं खायचं त्यातली बी काढायची आणि नंतर पाहायचं त्या बीला त्याचा थोडाही मधा लागणार ती बी निर्मळच निघणार नंतर आंबा खायचा त्याला चांगलं पिकवायचं चुरचुर खायचं थोडा नंतर काय करायचं डिटर्जंट सोडा घ्यायचा ब्रश घ्यायचा त्या ब्रशने त्याला घासायचं नंतर मग नळाखाली धुयाचं धोते जाओ तरी सुद्धा त्याचा रस पूर्णता निघणार नाही महाराज म्हणतात ही दोन माणसाची संसारामध्ये राहण्याची पद्धती या चिकूच्या 20 वर्ष तुम्ही संसारामध्ये राहा संसारामध्ये आहात संसार तुमच्यामध्ये राहिला नाही
पाहिजे। जशा प्रकारे एखादी नदी आहे, नदीवरून नाव आहे, नावेमध्ये आपण आहोत। जोपर्यंत ती नाव नदीवर ती नाव आहे तोपर्यंत आपण काय करू, त्या नावेमधून पलीकडे तरून जाऊ शकतो। पण त्या नावेमध्ये जर पाणी यायला लागलं तर ती नाव आपल्याला खाली घेऊन बुडल। म्हणून महाराज म्हणतात तुम्ही काय करा, या आपल्याला ही शरीर रूपी नाव भगवंतांनी दिलेली आहे, हे संसार रूपी भवसागर तरून जाण्यासाठी। आणि जर या संसार रूपी भवसागरामधील पाणी आपण आपल्या शरीरामध्ये, आपल्या नावेमध्ये जर येऊ दिलं, या शरीर रूपी नावेमध्ये जर येऊ दिलं तर आपल्या आत्म्याला घेऊन हे शरीर सुद्धा इथंच बुडून जाईल। म्हणून महाराज म्हणतात आधी संकल्पावी माया संसार। विठ्ठल 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 यामध्ये कारण काय महाराज, कारण अजून आपल्याला संसारामध्ये काय दुःख आहे हे कळालं नाही। संसारामध्ये सुख पाहतात जबा एवढे, दुःख पर्वता एवढे। संसार कसा म्हणतात, अरे संसार संसार जसा तवा चूलवर, आधी हाताला चटके मग मिळती भाकर। अरे संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळती भाकर। म्हणून काय करा, या संसारामध्ये आपण आहोत म्हणून संसार आहे हा घमंड सोडून द्या। तुम्हाला एक कथा सांगते महाराज बघा, दोन भाऊ होते। दोन भाऊ, दोघांकडे भरपूर संपत्ती होती, पैसा होता। दोघा भावापैकी मोठ्या भावानं काय केलं, आपली जी सगळी संपत्ती आहे एका व्यवसायामध्ये, एका बिझनेस मध्ये पूर्ण इन्व्हेस्ट केली। आणि महत्त्वाचं म्हणजे त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये त्याला पूर्ण लॉस मध्ये गेला, त्याला पूर्ण तोटा झाला आणि सगळी संपत्ती त्याची उडून गेली। तर त्याचं म्हणणं पडलं, आपली तर संपत्ती गेली पण आपला लहान भाऊ आहे, आपण त्याच्याकडे जाऊ शकतो। तो आपल्या लहान भावाकडे गेला। लहान भावाकडे गेल्यानंतर लहान भाऊ म्हणाला, अरे दादा काही विषय का, मी तुझा लहान भाऊ आहे, तू कितीही दिवस इथे राहू शकतो। पण एवढ्यामध्ये लहान भावाच्या पत्नीने लहान भावाला आतमध्ये नेलं आणि म्हणाली, हे बघा तुम्हाला जर तुमच्या मोठ्या भावाला घरामध्ये ठेवायचा असेल तर मी घरामध्ये राहणार नाही। तुम्ही एक त्यांचा स्वीकार करा, माझा स्वीकार करा, दोघांपैकी एक। आता पत्नीला कोणी बाहेर काढू शकत नाही। एक घर टिकवायचं का त्या घराला मोडायचं, हे सगळं एका स्त्रीवरच पूर्ण अवलंबून असतं महाराज। स्त्रीच्या मनात आलं की जर चांगली वागली तरच घर टिकते, ती जर वाईट वागली तर घर फुटायला वेळ लागत नाही। अशा प्रकारे लहानी जी होती ती जरा समजदार नव्हती। समजदार नव्हती म्हटल्यानंतर मोठा भाऊ आलेला होता, त्यांना जेवायला द्यायचं। जेवायला वाडा म्हटला, या लहान भावाच्या बायकोनं जेवायला त्यांना वाढलं शिळी पोळी आणि भुरकी लाल मिरच्यांची दोघांना जेवायला दिलं। आता मोठ्या भावाची पत्नी समजली, ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, हे बघा आतापर्यंत तुमचा लहान भाऊ एकटा होता म्हणून तो तुमचा होता, पण आता तो तुमचा राहिला नाही, कारण त्याचं लग्न झालेलं आहे आणि म्हणून आता आपण इथं राहायचं नाही। हाच आपल्याला संकेत देण्यासाठी भुरकी चटणी आणि शिळी पोळी आलेली आहे। म्हणून तुम्ही काय करा, आपण तिकडच दोन भाकर खाऊ, सुखानं खाऊ आणि तिकडच मेहनत करू, पण इथं राहू नाही। मोठ्या भावाला पटलं, मला दोघं जण निघून गेले। काही वर्षानंतर दोघांनी खूप मेहनत केली आणि पुनश्च त्याहीपेक्षा जास्त संपत्ती त्यांना प्राप्त झाली। आता भरपूर संपत्ती झाली, चांगला व्यवसाय चालू लागला। त्या व्यक्तीला वाटलं आपल्या लहान भावाला आपण किती दिवस झाले भेटलो नाही। पत्नीला म्हणाला, हो ग आपण माझ्या लहान भावाला भेटायला जाऊ। पत्नी म्हणाली, का नाही, तुमचा लहान भाऊ आहे, त्याला भेटणं आपलं कर्तव्य आहे, त्याला सुद्धा करमेल, आपल्याला सुद्धा करमेल, आपण दोघंही जाऊया। दोघंही गेले महाराज लहान भावाला भेटण्यासाठी। लहान्या जावनं पाहिलं, जिनं आधी भुरकी चटणी दिली होती तिनं पाहिलं, हिनं काय केलं महाराज, 2 मिनिट थांबा म्हणे। मोठी जी जाऊ आहे तिने सगळे दागिने सगळे घालून टाकले, गणगण घातलं, पाटल्या घातल्या, पायातले जोडवे घातले, अजून चेना वगैरे काय राहते सगळे घालून टाकले। आता ती नवरा म्हणू लागला, तू काय सोन्याचं दुकान घेऊन जातं का, काय लहान भावाच्या घरी जायचं, लग्नात जायचं? ती म्हणाली, तुम्हाला कळत, तुम्ही फक्त माझ्या सोबत चला। दोघं जण गेले महाराज। लहान जाऊन पाहिलं, आपली मोठी जाऊ आली होती तेव्हा भिकाऱ्यासारखी होती, आता एवढं तिनं दागिने घातलेले आहेत, तिचे डोळे चमकू लागले महाराज। आता ती गेली, या ना ताई बसा ना, या ना ताई बसा ना, म्हणून तिला आत फिरून टाकलं बसायला, सोफा सेटवर बसायला दिलं। 2 मिनिट थांबा ताई, मी तुमच्यासाठी स्वयंपाक बनवते म्हणाली। किती दिवसानंतर तुम्ही आले, पावनचार खाऊन जायचं। दोघांसाठी स्वयंपाक बनवलं महाराज, जेवायला वाढवलं। जेवायला तिनं बनवलं होतं पुरणपोळी, खीर, एकदम सुंदर असे बुंदीचे लाडू वगैरे सगळं सुंदर जेवायला बनवलं। आणि बनवल्यानंतर जेव्हा त्यांनी एक घास
तोडायला सुरुवात केली. मोठ्या भावाची जी पत्नी होती तिची मोठी जाऊ ती म्हणाली आपल्या नवऱ्याला 2 मिनिट देवाला निवड ठेवायचा त्याला. आणि जाऊ म्हणाली अहो काय म्हणतात ताई तुमच्यासाठी निवड ठेवलाय आणि नंतरच मी तुम्हाला जेवायला ताट मारलं. ती म्हणाली नाही ग बाई तुझं ठीक आहे पण माझ्या देवाला निवड ठेवायचा राहिला. आपल्या नवऱ्याला तिने सांगितलंय का तुमचं एटीएम कार्ड काढून द्या पॉकेट काढून द्या म्हणाली. पॉकेट काढलं मला त्याने एटीएम कार्ड काढलं. हिने एक घास तोडला. आधी त्या एटीएम कार्डला लावला नंतर त्या पॉकेटला लावला नंतर हाताच्या पाटल्याला लावला नंतर इथं गंठणला वगैरे सगळीकडे लावला आणि ठेवून आता म्हणाली खायला सुरू करा. आता तिचा नवरा म्हणाला बाई तू काय पागल झाली का हे काय करताय म्हणाली हा तुमचा गैरसमज आहे. तुम्हाला काय वाटतं हा पावनचार आपल्याला आहे नाही. आपला पावनचार आपण पहिल्या वेळेस आलो होतो ना तो खरा आपला पावनचार होता. आता जो पावनचार आहे तो आपल्याला नसून आपल्या पैशाला संपत्तीला आहे. धनवंताला की सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी. मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता. सगळं जे आहे ते कशाचा खेळ आहे पैशाचा खेळ आहे. म्हणून इथं आपल्याला कुणालाच महत्व नाही. एक सगळ्यांना विनंती आहे महाराज माझी सगळ्यांनी काय करा तुम्ही कितीही लढाई करा पण घरातल्या घरात कुणाची भांडण व्हायला नको. आपल्या भावाचा कधीच साथ सोडू नका. भावांमध्ये कधीच भांडणी करू नका. कारण ज्या घरामध्ये भाऊ भाऊ मिळून मिसळून राहतात ना त्या घराला हरवण्याची ताकद कुणामध्येच नसते महाराज. विठ्ठल विठ्ठल हे माझं ते माझं शेवटी आपलं कुणाचंच कोणी नसतं. आणि म्हणूनच महाराज म्हणतात की आधी म्हणून तुम्ही काय करा घमंड सोडा आधी संकल्पावी माया संसाराची. आता संसारामध्ये आपल्याला जीव जीव बनवला संसार सुटत नाही. एक दृष्टांत तुम्हाला सांगते बघा. एक व्यक्ती होती तो भगवान भक्त होता. भगवंताला वाटलं हा माझी चांगली भक्ती करतोय. त्यांनी नारद महर्षीला म्हणाले नारद महर्षी जा आणि त्या व्यक्तीला माझ्याकडे घेऊन नारद महर्षी त्या व्यक्तीकडे गेले आणि त्यांना म्हणाले हे बघा तुम्हाला भगवंतानी तुम्हाला आठवण केलेली आहे तुम्ही काय करा तुम्ही वैकुंठाला चला तुम्हाला घेण्यासाठी म्हणून मी आलेलो आहोत. आता हा व्यक्ती म्हणाला महाराज देवर्षी नारद मी आनंदी झालो की भगवंतानी माझी आठवण काढली पण अजून माझं काय वय आहे माझं लग्न सुद्धा झालं नाही. तुम्ही काय करा माझं लग्न झाल्यानंतर या म्हणजे मी तुमच्या सोबत यायला मोकळा एक जीवन तरी जगून घेऊ. काही वर्षानंतर त्याचं लग्न झालं. मला त्याला एक मुलगा छानशी एक मुलगी सुद्धा झाली. पुन्हा नारद महर्षी तिथे आले आणि नारद महर्षी म्हणाले आता लग्न झालेलं आहे लेकर बाळ पण झाले आता चला. तो व्यक्ती म्हणाला महाराज मी तुमच्या सोबत येऊ इच्छितो पण मी गेल्यानंतर माझ्या लेकर बाळाचं कसं होईल. तुम्ही काय करा त्यांचं लग्न होऊ द्या म्हणजे मी तुमच्या सोबत येण्यासाठी मोकळा. काही वर्ष झाले मला त्यांच्या लेकराचे सुद्धा लग्न झाले आणि त्याच्या लेकरांना सुद्धा लेकर म्हणजे याला छोटे छोटे नातू सुद्धा झाले. नंतर नारद महर्षी आले. आता नारद महर्षी म्हणाले आता तर तुम्ही आजोबा झालेला तुम्हाला नातू झाले आता तरी चला. हा व्यक्ती म्हणाला नारद महर्षी मी येत होतो पण माझे नातू बघा किती लहान लहान आहे माझ्या अंगावर खेळतात. मी गेल्यानंतर माझ्या नातवंडांचं कसं होणार. तुम्ही काय करा माझे नातवंड थोडे मोठे झाल्यानंतर तुम्ही या. शेवटी ते करता करता त्या व्यक्तीचा मृत्यू झाला पण तो काय भगवंताजवळ गेला नाही. त्याला पुढचा जन्म मिळाला म्हणतात डुकराचा. नंतर नारद महर्षी त्यांच्याकडे गेले आणि नारद महर्षी त्यांना म्हणाले त्या व्यक्तीला पाहिलं तर तो नालीमध्ये लोळत होता. नारद महर्षी त्यांना पाहिलं आणि म्हणाले अहो काय हे नालीमध्ये लोळत आहात तुम्ही चला आता तरी चला माझ्यासोबत. आता तो डुक्कर म्हणाला नारद महर्षी तुम्हाला काय माहिती नालीमधला आनंद काय नालीतला आनंद काय तर फक्त मला कळतो. माझे लेकरं बाळ आहे तर मला तुम्ही काय करा थोड्या वेळानंतर या नंतर तुमच्या सोबत येतो. म्हणजे आखरीला शेवटी आयुष्य सोडतं तरी सुद्धा संसार आपल्याच्याने सुटत नाही. विठ्ठल म्हणून महाराज म्हणतात तुम्ही संसारामध्ये राहा पण त्या भगवंताचा विसर पडू देऊ
आणि अशाच प्रकारची केलेली भक्ती संसार बाहेर ठेवून केलेलीच भक्ती भगवंताला आवडते. हे चित्तर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. आता अशी भक्ती करताना किती संकट आले ना मनामध्ये फक्त समाधान ठेवावं. ठेविले आनंदे ठेविले आनंदे ठेविले आनंदे तैसे राहावे. 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 ठेविले ठेविले आनंदी तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. जसं भगवंताने ठेवले अशा प्रकारचं राहा आणि मनामध्ये फक्त समाधान ठेवा. आणि महाराज म्हणतात महत्त्वाचं म्हणजे सगळं आपल्याला जर सुखी राहायचं असेल तर तुका म्हणे त्या सुखा काय होणे राहे समाधान चित्ताची. जगात सगळ्यात सुखी कोण आहे? ज्याच्या चित्तामध्ये मनामध्ये समाधान आहे तोच या जगामध्ये सगळ्यात सुखी आहे. मग भगवंताची भक्ती अशा प्रकारे करा आणि त्या भक्तीवर विश्वास ठेवा की मी माझ्या भक्तीवर विश्वास ठेवतो. माझा भगवंत माझ्यासोबत काही वाईट होऊ देणार नाही. भगवंताला मागायचं असेल ना महाराज तर सुद्धा भगवंतालाच मागा. कारण जेव्हा देणारा आपला असतो तेव्हा मागायला काहीच उरत नाही. म्हणून सगळ्यांनी काय करायचं आपल्या भगवंतावर एवढा विश्वास ठेवा. आणि महत्त्वाचं म्हणजे मला सांगा भगवंताने आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे ती वस्तू व्यवस्थित दिलेली आहे. तुम्ही विचार करा. म्हणतात दिले इंद्रिय हात पाय कान. आपल्याला सगळ्यांना भगवंताने इंद्रिय दिलेले आहे. खाण्यासाठी तोंड दिलं, श्वास घेण्यासाठी नाक दिलंय आणि महत्त्वाचं म्हणजे पाहण्यासाठी डोळे दिले. किती सुंदर रचना केली हो. विचार करा जर आपला हात हे जर हातातून वाकायची जर सिस्टीम नसती तर आपण जेवण कसं केलं? बिना हात वाकवल्याचं जेवण करू शकतो आपण. समजा जर हे बोट वाकले नसते तर आपल्याला असं खावं लागलं मला घ्यायचं नंतर ते बी तोंडामध्ये पडत नव्हतं. ते सगळे अंगावर होत होतं. मग आपल्याला कुत्र्यासारखं चाटून खावं लागलं. बरोबर. पण किती सुंदर बरोबर. ते पण पाचशे बोट समान नाही. हे पण जर सारखे असले आपल्याला पकडायला सोपं गेलं नसतं. म्हणून किती विचार करून सुंदर रचना आपल्या शरीराची केलेली आहे. त्यात विचार करा सुंदर अशी रचना आपल्या चेहऱ्याची व्यवस्थित आहे. बरोबर त्या ठिकाणी तोंड दिलेलं आहे, त्याच्यावर ओठ दिलेले आहेत, नाक दिलेलं आहे, श्वास आणि महत्त्वाचं म्हणजे डोळे सुद्धा दिले. किती सुंदर रचनेमध्ये दिले. याचा जर क्रम बदलला असता हे नाक जर उलट दिलं असतं सर्दी झाली की अख्खा माल वर बाहेर दिसला. बरोबर. म्हणून किती सुंदर रचना भगवंताने आपली केलेली आहे. हे जर नाक
तोंडाच्या ठिकाणी असते तर तोंड जर डोळ्याच्या ठिकाणी असते तर डोळे जर नाकाच्या ठिकाणी असते तर आपल्याला घास तोडताना आता आधी काय करायला लागत होतं घास तोडला आधी इथं मधामध्ये काय करायचं डोळ्यांनी पाहायचंय नंतर वर नाकानं खाली नाकानं वास घ्यायचा नंतर तोंडामध्ये घालायचंय पण काय रचना आहे घास तोडला लगेच कचरा आहे काहीतरी दिसते वास येते तोंडात सुद्धा लगेच जाते म्हणून भगवंताने किती सुंदर आपली रचना केली नाही पाहिजे ती प्रत्येक गोष्ट आपल्याला दिली आहे फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा समाधान मानत चला समाधान नाही हेच आपल्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःखाचं कारण आहे विठ्ठल एक राजा होता राजाचा प्रधान तो प्रधान नेहमी दोन गोष्टी बोलायचा काहीही होऊ द्या काहीही त्याच्या सोबत वाईट झालं तू नेहमी दोन गोष्टी बोलायचा कोणत्या जे झालं ते चांगलं झालं जे होतं ते चांगल्यासाठी होते एक वेगळी गोष्ट झाली महाराज जो राजा आहे तो काय करत तलवारीला धार लावता त्याचा अंगठाच कापून गेला या राज्याला एक काम होतं तो गेला प्रधानजीला म्हणाला प्रधानजी म्हणाला काय जे होतं ते चांगल्यासाठी होतं जे झालं ते चांगलं झालं आता याचं म्हणून मी राजा आहे आणि स्वतःच्या राजाला हा म्हणतो अंगठा कापला तर चांगलं झालं सैनिकांनो लवकर याला आधी कारागृहामध्ये टाकला त्याला कारागृहामध्ये टाकला महाराज पुन्हा प्रधान म्हणाला जे झालं ते चांगलं झालं जे होते ते चांगल्यासाठी काही दिवसानंतर राजाची जखम थोडी जमली राजा शिकारीसाठी जंगलामध्ये गेला शिकारीसाठी जंगलामध्ये गेल्यानंतर तिथं काही लोक आले आणि त्यांना नर बली हवा होता म्हणजे मनुष्याचा आपण जसे बकरे कापता ना तशा प्रकारे त्यांना मनुष्याचं बली हवं त्यांनी त्या राजाला पाहिलं राजाला पकडून नेलं बांधलं आणि आता त्या राजाचीच नर बली म्हणून द्यायची जशी तलवार उचलली एकाचं लक्ष गेलं या राजाला अंगठा एक म्हणाला थांबा व्यंग बली देवाला चालत नाही याला सोडून द्या या राजाला वाईट वाटलं आज जर आपला अंगठा असता आपण तर बिना टिकटाच वर गेलो राजाला आठवलं प्रधान म्हटलं होतं जे होतं ते चांगल्यासाठी होतं जे झालं ते चांगलं झालं त्याला वाईट वाटलं लगबग चालत कोणाकडे गेला प्रधानला म्हणाला माफ करा प्रधानजी मी तुमच्या सोबत फार वाईट केलं आणि महत्त्वाचं म्हणजे आज जर अंगठा असता तर मी तर मेलोच असतो म्हणून तुम्ही बरोबर सांगता जे होतं ते चांगल्यासाठी होतं जे झालं ते चांगलं झालं पण मला यासाठी माफ करा की मी तुम्हाला कारागृहामध्ये बंद ठेवलं प्रधान पुन्हा म्हणाला महाराज कारागृहामध्ये बंद ठेवलं जे झालं ते चांगल्यासाठी जे झालं ते चांगलं आता राजाचं म्हणणं हा तुम्ही तर पागल आहे का प्रत्येक गोष्टीला असंच बघता तुम्हाला बंद करून ठेवलं तरी तुम्हाला राग नाही का आला प्रधान म्हणाला काय महाराज तुम्हाला मी सांगतो बघा राजाजी जर तुम्ही मला कारागृहात ठेवलं नसतं शिकारीला आपण दोघं मिळून गेलो असतो तुमचा आपल्या दोघं नाही त्यांनी पकडलं असतं तुमचा आपल्याला अंगठा पाहून तुम्हाला सोडलं असतं पण मग चांगलं होतं मला कापलं असतं म्हणून म्हणतात भगवंत जे काही करतात ते सगळं विचार करूनच करतात महाराज म्हणून ठेविले आनंदी तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान फक्त त्या भगवंतावर विश्वास ठेवा आणि इतर काही करायची गरज नाही फक्त आपल्या भक्ती करायची कशा प्रकारची भक्ती आवडे देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार राहतात भगवंताचं नामस्मरण करणं हेच भगवंताला आवडतं आणि एवढंच तुम्ही करायचंय पैसे हे म्हणताना बरोबर काय होईल पैसे सांगा मला सांगा आपण बसल्या ठिकाणी भगवंताचं नाम घेतलं तर काहीतरी श्रम लागायला पण आपण बसल्या ठिकाणी भगवंताचं नाम घेतो नाही समजा आपण 4 जण बसलो महिला म्हणलं खरं सांगायचं घराला कुलूप लावून आले का कुलूप लावून आले का नाही आले चप्पल आणले सगळ्यांनी तुम्हाला त्या चपलीची शपथ म्हणतात हो किंवा नाही मध्ये बोलत जा अरे उद्या दुसरी जण जेवली घेऊन तर मला तसं तुमच्या गावात तुम्हाला लगेच सापडेल पण नाही असं तो विषय नाही कुठं होतो आपण कुठं होतो आपण मी पण विसरली सांगायला कुणाला लक्षात नाही का अरे वा महाराज म्हणतात ठेविले आनंदी आपण काय करायचं फक्त त्या भगवंताचं नामस्मरण करायचं आपण बसल्या ठिकाणी काय करतो हा होता आपला आपण बसल्या ठिकाणी काय करतो समजा 3-4 जण आपण बसलो किंवा 3-4 जणी महिला आपण बसलो ना आपण भगवंताचं नामस्मरण करत नाही आपण काय करतो बाई शेजारची पोरगी म्हणून गेली म्हणा बाई काल जावाची केस उरावरी लागली होती
हे आपलं सगळं बोलणं मला जवळपास अर्धा एक तास आपण बोलतो नंतर शेवटी काय म्हणतो जाऊ दे आपल्याला काय शतकच पूर्ण करून घ्यायचं तास 2 तास बोलून आपल्याला काय करायचं महाराज म्हणतात तुका म्हणे ऐशी थोर हानी केली करीता टवाळी जन्म गेला नुसता लोकांच्या टिंगल टवाळा करण्यामध्ये आपण आपला जन्म घालत आहोत महाराज लोकांच्या टिंगल टवाळा कधीच करू नये तुम्ही जितकं दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करणार तेवढंच तुमचं वाईट होत चालणार कारण म्हणतात जो दुसऱ्यासाठी खड्डा करतो तो स्वतः त्याच्यामध्ये जाऊन पडतोय उदाहरण तुम्हाला ते बघा 2 जावा होत्या त्या जावामध्ये झाल्या भांडणी आता दोघीमध्ये भांडणी झाली पहिले जाऊ दुसऱ्या जावाला म्हणे अगं गुड्डीच्या लग्नामध्ये पत्रिकेवर नाव तर टाकत नाही अक्षदा टाकायला सुद्धा बोलत नाही तुला अक्षदा टाकायला बोलत नाही गुड्डीच्या लग्नात तुझा पत्रिकेवर नाव सुद्धा टाकत नाही लग्नाच्या 3 दिवस आधी गुड्डीच पळून गेली कोण पत्रिकेवर नाव टाकायला कोण काय करा म्हणून म्हणतात लोकांबद्दल कधीच वाईट बोलू नये सतत त्या खड्ड्यामध्ये आपण जाऊन पडतो पण लोक त्यांचे चाललं चालू होत्या कारण कर्माची गती एवढी गहन आहे मला तुम्ही कितीही कर्म करा त्याचं फळ तुम्हाला व्यवस्थित तिथं लाभणार एक उदाहरण तुम्हाला देते की विनाकारण कुणाला त्रास देऊ नाही कुणाबद्दल वाईट बोलू नाही कारण कर्माची गती अशी आहे प्रत्येकाचं फळ जर त्याला लागतं बघा एक व्यक्ती होता तो फार श्रीमंत होता त्याचं लग्न श्रीमंत मुलीशी झालं आता राग एक दिवस काय झालं त्या दोघा नवरा बायकोची झाली भांडण आता साहजिक आहे हा श्रीमंत ते श्रीमंत बोलणार कुणाला पत्नी पुढे हा बोलू शकत नव्हता त्या दोघाची झाली भांडण तसाच राग त्याने मनामध्ये ठेवला आणि तो गेला ऑफिस मध्ये राग त्याला एवढा अनकंट्रोलेबल झाला त्याचा राग त्याला कंट्रोलच होईना काय करावं एका स्टाफला बोलावलं वर्करला आणि त्या वर्करवर सगळा त्याचा राग त्याचा राग शांत झाला पण आता ज्याच्यावर विनाकारण राग काढला त्याचं म्हणजे मी काय केलं नाही बॉस माझ्यावर चिरकला का केला असेल आता तो राग गेला त्या व्यक्तीकडे तो बिचारा मिडल क्लास तो गेला आपल्या घरी त्याचं म्हणणं आपण पुन्हा राग काढावा माझ्या बॉसने मला का विनाकारण ओरडला असेल त्याची आली पत्नी म्हणाली चहा घ्या पाणी घ्या पुढे ठेवते म्हणा टाक ना डोक्यात त्यानं तिच्यासोबत भांडण केलं मला आता ते शांत झालं पण हिचं म्हणलं मी तर पाणीच विचारलं मी काय केलं हे का माझ्यावर रागवले आता तिला भरपूर राग आला त्याच्या पत्नीला आता तिला वाटलं मी काढू आपल्या लेकराला बोलवलं मोठ्या मुलाला त्याला 2 मुलं मोठ्याला बोलवलं आणि जवळ आली तिला कळतं सगळं तिला शिवाय देऊन सगळं राग काढला मोठ्या मुलावर याचं म्हणणं मी तर बिचारा अभ्यास करा तुम्ही काय केलं आईचं काय बिघडवलं आईला मला काय शिवाय दिल्या याला एवढा राग आला महाराज हिचा शांत झाला पण तो गेला मोठ्या मुलाकडे त्यांना आपल्या लहान भावाला बोलवलं इकडे काय एक गाणं खाली तिच्या तर लहान मी तर काहीच केलं अचानक काहीच केलं नाही काय करावं त्याला राग आला या मोठ्या मुलाचा शांत झाला पण राग गेला लहान मुलाकडे त्याच्यापेक्षा लहान घरात बिचाराचं फार अवघड झालं घर गेला बाहेर रस्त्याने चालत दिसला समोर कुत्र यानं घेतला दगड त्या कुत्र्याला आता कुत्रा उठला चिंचत पळून गेला पण त्या कुत्र्याला राग आला यानं मला फालतू मारलं समोरून एक व्यक्ती कार मध्ये बसून होता हा कुत्रा गेला राग त्याला माणसाला जाऊन टस आणि तो माणूस होता ऑफिस मधला ज्यांना बिनकामी त्या वर्करवर राग ज्याचा राग आला परत म्हणून म्हणतात कर्माची गती एवढी नाही मला तुम्ही कुठूनही कर्म करा त्याचं फळ तुम्हाला तिथं मिळणार म्हणजे केले कर्म झाले त्याची भोग आले 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 उपजले
म्हणून तुम्ही तुमचे कर्म चांगले करा आणि इतरत्र याची त्याची निंदा करण्यापेक्षा आपण आपलं सरळ सरळ भगवंताचं नामचिंतन करत बसायचं. कोण काय करतं लोकांच्या मागे लागायचं नाही, फक्त आपण कुणासोबत वाईट वागायचं नाही आणि अशी भक्ती करा भगवंताची. आपलं बसल्या ठिकाणी फक्त भगवंताचं नाम स्मरण घेत बसायचं. चौविधी जणांचं आहे, साई शास्त्रकारांना 18 हे पुराण हरिशी गती, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, या सगळ्यांचं सार काय आहे? फक्त एक हरी नाम. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात या विना अनेक सता पैसा धन वाहत असे आणि विठोबाची शपथ घेऊन सांगतो की नामापेक्षा दुसरं काही साधन सोपं नाही. मग ते एकच करा. हे माझं ते माझं म्हणत फिरवतो. तुम्ही काय म्हणता? विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हो विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी हे बघा आता मी विठ्ठल माझा मी विठ्ठलाचं म्हटल्यानंतर सगळे माझंच झाले का? नाही. मग तुम्ही सुद्धा म्हणायचं ना, सगळ्यांनी हात वर करा. महाराज म्हणतात जसं गुण गाई नावडी ह्याची माझी सर्व जोडी, सगळ्यांनी हात वर करायचंय. तर आम्ही माईक वाले सगळे गप्प राहणार, तुम्हीच म्हणायचंय. म्हणा विठ्ठल मोठ्यानं माझा विठ्ठल विठ्ठल वा 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 टाळ्या टाळ्या सगळ्यांनी. बस 2 मिनिट. काय झालं तुम्ही आता सुद्धा तसंच करायला, नुसते हसून टाळ्या. कोणी म्हणत नाही. काय झालं मला कॉम्पिटिशन आज सकाळ कोणती गोष्ट घडत नाही. कॉम्पिटिशन पाहिजे सगळ्यांना. काय करा फक्त पुरुष मंडळी हात वर करा. फक्त पुरुष मंडळ जेवढे काय पुरुष मंडळ आहे हा सगळ्यांनी हात वर करायचे आणि जे जिंकलं त्यांना प्रत्येकी 1000 रुपयाचं गिफ्ट मिळणार. म्हणून सगळ्यांनी मोठ्याने म्हणा फक्त पुरुष मंडळ. हा म्हणा विठ्ठल वा 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 जोरदार टाळ्या वाजवायच्या. सुंदर. तुमची त्यांची काही भांडण आहे का? मग वाजवाच टाळ्या त्यांच्यासाठी. आता फक्त महिला मंडळ हात वर करा. महिला मंडळ 1000 रुपयाचं गिफ्ट आहे. सगळ्यांनी महिला मंडळ जेवढे तेवढे हात वर करा. मोठ्यानं म्हणा विठ्ठल. आपली पत्नी जिंकल्याबद्दल प्रत्येकानं आपापल्या पत्नीला एक पैठणी घेऊन द्यावी 1000 रुपयाची. विठ्ठल विठ्ठल हे माझं ते माझं म्हणण्यापेक्षा तुम्ही काय म्हणा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. आणि असं तेच आपल्या दुसरं कोणी कुणाचं नाही. मग आपल्या भक्तीवर विश्वास ठेवा. भगवंताचं नाम घ्या आणि ठेवी आनंदी तैसेशी राहावे. जसं भगवंताने ठेवलंय तशा प्रकारचं स्वतःवर विश्वास ठेवा. कारण भगवंत म्हणतात काय की तू करता वही है जो तू चाहता है, कि तू करता वही है जो तू चाहता है, लेकिन होता वही है जो मैं चाहता हूँ. इसलिए तू कर वही जो मैं चाहता हूँ, फिर होगा वही जो तू चाहता है. म्हणून जे भगवंताला आवडते अशा प्रकारचे काम तुम्ही करा. तुमच्यासोबत चांगलंच होणार. मग कितीही संकट आले तरी घाबरू नका. फक्त मनामध्ये समाधान ठेवा. ठेवीने आनंदी तैसेशी राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. आणि किती उद्वेग करून फायदा नाही. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ आणि भोगणे ते फळसंचिताचे. उद्वेग करून त्यांना फक्त दुःख मिळणार आहे. शेवटी भोगायचं ते फळ आपल्याला भोगावं लागणार. मग ज्या संतांमुळे आणि भगवंतामुळे कीर्तनाचं आपल्याला लाभले त्यांचं नामस्मरण सर्वांनी करा. विठोबा रखुमाई
विठोबानी विठोबान तुम्हारी विठोबार तुम्हारी विठोबार तुम्हारी थोडं वातावरण खराब होत आहे त्यामुळे आपण आटपतो घेतलेलंच चांगलं महाराज म्हणतात ह्याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेवी रे आनंदी तैसेची राहावी चित्त सुद्यावे समाधान वाहिला उद्वेग दुःखाची केवळ आणि भोग निती फळ संचिताचे शेवटी आपल्या संचित कर्मानुसार आपल्याला जे फळ भोगायचं ते भोगावंच लागणार आहे महाराज म्हणून तुम्ही कर्म चांगले करा म्हणजे तुमच्या संचित कर्मामध्ये भोग सुद्धा चांगले येतील आणि असं करताना महाराज म्हणतात सगळा जो भार आहे तुम्ही काय करा त्या भगवंतावर टाकून द्या अभंगाचा शेवट तुका मन घालो तयावर भार तुका मन घालो तयावर भार तुका मन घालो तयावर भार तुका मन घालो तयावर तुका मन घालो तयावर भार तुका मन घालो तयावर भार तुका मन घालो तुका मन कमन घालो तयावर भार तुका मन घालो तयावर भार तुका मन घालो तयावर देवा वाहू हा तुम्ही किती उद्वेग करून फायदा नाही शेवटी त्याने दुःखच मिळणार आहे तुमच्या संचित कर्मानुसार जे भोग तुम्हाला भोगायचे ते भोगावं लागणार म्हणजे लागणार मग यावर एकच उपाय आहे कोणता सगळा जो भार आहे तो भगवंतावर टाका तुका मने घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवा पाय सगळा जो संसार आहे तो त्या भगवंताच्या पायाखाली वाहा आणि सगळा जो भार आहे तो भगवंतावर सोडून द्या कारण म्हणतात ना के राम नाम धार जिन्हें वो जल में राह बनाते हैं और जिन पर कृपा करे वो पत्थर भी गिर जाते हैं जिन पर कृपा करे वो पत्थर भी गिर जाते हैं जिन पर कृपा करे वो पत्थर भी गिर जाते हैं जिन करी राम कृपा करे उनका पत्थर गिर जाता है कि राम नाम आधार जिन्हें वो जल में राह बनाते और जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी गिर जाते म्हणून सगळा जो भार आहे
यापेक्षा वेगळं नाही असं मी सांगू शकत नाही, कारण आपलं वातावरण बिघडलंय थोडं, त्यामुळे आपल्याला धावतं घ्यावं लागलंय. आणि महत्त्वाचं म्हणजे आजची झालेली कीर्तन रूपी सेवा माझ्या गुरुजी हरिभक्त पंजाब महाराज चालगणकर तसेच भाऊसाहेब यादव महाराज आळंदीकर यांच्या चरणी अर्पण करते. व आजच्या या कीर्तनरूपी सेवेचे जे यजमान आहेत सौजन्य ज्यांचं आहे असे हरिभक्त पारायण उद्धव भाऊ रामभाऊ धाडगे व तसेच महेश भाऊ व तसेच हरिभक्त पारायण सोपान भाऊ सवने या सगळ्यांसाठी तिघांसाठी जोरदार टाळ्या. व आम्हाला सुंदर असं जेवण ज्यांनी जेवू घातलेलं आहे असे आमच्या स्वातीताई, मीराताई आणि राधाताई तिघींसाठी जोरदार टाळ्या. आणि त्यांनी आम्हाला घेऊन आपल्यासारख्या सुंदर गावाची जी भेट करून दिली आहे त्याबद्दल त्या तिघांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि कीर्तन रूपी सेवा इथेच पूर्ण विराम देते.